श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। थोडासा कूलरचा आवाज येत असेल तर इग्नोर करा, कारण खूप जास्त गरम होतंय। छान अशी गोष्ट, आनंदाची गोष्ट इथून तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला आवडेल का माझ्याकडून घ्यायला हेही नक्की सांगा। अक्कलकोट स्वामी मूर्ती जी आपण आता ठेवत आहोत, म्हणजे नाव आपण दिलेलं आहे अक्कलकोट स्वामी मूर्ती। खूप सुंदर मूर्ती आहे। जास्त काही हे नाहीये, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, की त्याला खूप डेकोरेट केलंय असं नाही, सिंपल सुंदर आहे। हे बघा स्वामी मूर्ती। सगळ्यात सुरुवातच मी आज तिथं करणार आहे। इथं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। जसाच्या तसा चेहरा, म्हणजे अगदी रेखाटलेला चेहरा आहे। हे बघू शकता तुम्ही, जसे आपले महाराज आहेत तसेच्या तशी मूर्ती महाराजांची आहे आणि छान असे एकदम सुबक मूर्ती आहे। हे बघा, जणू काही आपल्या ते समोर बसले आहेत असं वाटतं। आणि खाली तर आपलं नेहमीचं वाक्य त्यांचं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आता ही मूर्ती वापरण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते। आता या प्रकारची एक मूर्ती असती जी माझ्या घरात आहे। आता ही जी मूर्ती आहे ही बघा, ही साधारण 9,000 8,000 या रेंजची मूर्ती आहे। ही दाखवते ती, पण ती खरोखर नाही परवडत आहे लोकांना। आणि ती कितीही वॉश करा काही होत नाही त्याला। ही पण मूर्ती तुम्ही आठवड्यातून एकदा अभिषेक घालू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये। मात्र रोजच उठून पाण्याने अभिषेक ह्याला तुम्हाला घालायचा नाही, रोज कपड्याने पुसायची आणि आठवड्यातून एकदा तुम्ही अभिषेक ह्याला घालू शकता। आणि जे काही आपण अत्तर वगैरे भक्तिभावाने लावतो ते फुलाला, आता मी स्वतः काय करते, महाराजांचं हे वस्त्र आहे त्याला आतून टोपीला वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मी ते असं महाराजांना घालत असते। म्हणजे आपण काय करायचं, वस्त्राला अत्तर लावायचं आणि महाराजांना ते घालायचं। हे बघा, कोणाकोणाला या मूर्ती पाहिजे आहेत आणि साईज म्हणाल तर ह्यातल्या मोठ्या पण आहेत, पण देवघरामध्ये ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती ठेवू नका। मग त्याचे नियम वेगळे आहेत, कडक नियम आहेत। तुम्ही स्वतः बघताय, मी ही मूर्ती इकडे ठेवली आणि देवघरात माझी मूर्ती वेगळी आहे। त्यामुळे देवघरात आपल्या तळहातापेक्षा मोठी मूर्ती नसावी आणि तशीच्या तशी करेक्ट मूर्ती आपण ही करून घेतलेली आहे। खूप छान मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही। आणि स्किन कलर आहे, त्यामुळं जास्त डाग पडणे, खराब होणे असं काही नाही। आणि फक्त डोळे बघा, आणि ती जी आठी असते महाराजांची नेहमी असते बघा, ती बघा किती तंतोतंत आहे, त्यांचा नाम सगळंच म्हणजे एकदम छान आहे। हातामध्ये छोटा मणी आहे। बरेच जण विचारतात की मणी असलेल्या मूर्ती चालते का, तर हो, महाराज कधीही त्या मण्याशिवाय बसत नसत आणि त्या मण्यामध्ये त्यांना संपूर्ण ब्रह्मांड दिसत असे। त्यामुळे ब्रह्मांड नायक आहेत ते। त्यांच्या हातातली ती गोटी म्हणजे त्यांची ओळख होती, एक लंगोट आणि एक गोटी, बस, बाकी त्यांच्याकडे काही नसायचं। आणि सतत महाराज म्हणत असायचे, शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। तर अशी आपली अक्कलकोट स्वामी मूर्ती सिद्ध करून, पूजा करून, अभिषेक करून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची माझी एक छान अशी धडपड आहे। एक ही पूर्णपणे निस्वार्थी नाही म्हणता येणार, कारण कुरिअर वगैरे ह्याचे खर्च अर्थातच याला तुम्हाला लागणार, पण एक प्रकारची सेवाच मला घरोघरी महाराजांना ज्यांना जशा हव्या तशा। आजपर्यंत मी तुम्हाला म्हणत होते की पितळीच मूर्ती देवघरात ठेवा, आजही सांगते, पण बऱ्याच जणांना हौस आहे की आम्हाला अशी मूर्ती हवी आहे। तर त्या सगळ्यांसाठी ही स्वामी मूर्ती ज्यांना ज्यांना हवी नंबर देत आहे, बुक करू शकता। खूप सुरेख सुंदर एकदम, त्यांचे सगळे भाव चेहऱ्यावरचे अगदी जसेच्या तसे। त्यानंतर दुसरी मूर्ती दाखवते तुम्हाला। हे बघा, ही अजून छोटी आहे, ज्यांना हवी त्यांनी ही पण घेऊ शकता। मागे लोड आहे महाराजांच्या, या पण हातामध्ये मणी आहे, छान असे चरण आहेत महाराजांचे, हात बघा आणि
ही पण मूर्ती हुबेहुबेला जी शाईन आहे ना, त्यामुळे ही मूर्ती खूप छान दिसते. रेक्झिन आहे, त्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. फक्त मी तुम्हाला एकच सांगते की आठवड्यातून एकदा अभिषेक करा आणि रोज तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसा. आणि ज्यांना हॉलमध्ये ठेवायला आवडतात त्यांनी हॉलमध्ये ठेवण्यासाठी घ्या. आपल्याकडून ही मूर्ती अवश्य घ्या. जशा जशा ऑर्डर येत आहेत तशा तशा मी या सिद्ध करून देणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या ऑर्डर बुक करा आणि श्रावण महिन्यात सुंदर अशा महाराजांना घरी आपल्या बोलवून घ्या. त्यानंतर खास महाराजांसाठी आपण खूप विचार करून बनवलेले हिना कस्तुरी गंध. आता हे तुम्हाला दाखवते मी. ओलं गंध असतं हे, माझ्या नेहमी लावलेलं असतं बघा देवांना पण, आणि बघा अशा पद्धतीचं. तर हे हिना कस्तुरी गंध. आता एक सांगते की एकच हिना कस्तुरी गंध पाहिजे असं नाही मिळणार. यासोबत आता हिना अत्तर, हिना स्प्रे, उदबत्ती, मूर्ती असं एकात एक घेतलं तर तुम्हाला घ्यायला आणि मला द्यायला बरं पडेल. तर हे कस्तुरी गंध आहे. ही चंदन उटी आहे. ह्याचा तर खूप सुंदर, तिन्ही एक साथ सुद्धा घेऊ शकता. ही चंदन उटी आहे. हे बघा, हिना कस्तुरी चंदन उटी आणि श्री स्वामी समर्थांचे गंध. ज्यांना पावडर आवडते ही पण खूप छान आहे. हे बघा, ही पावडर आहे. छोट्याशा डिश मध्ये कालवायची दुधात किंवा पाण्यात घालून आणि हे महाराजांना लावायचे. तर हे 3 प्रकारचे गंध आहेत जे रोजच्या पूजेसाठी. आता तर गणपती सगळे सण आहेत. तिन्ही प्रकारचे गंध तुम्ही मागवू शकता. त्यानंतर श्रावण, सणवार किंवा रोजच्या पूजेला लागतात ते तुपाचे दिवे. हे तुपाचे दिवे लाल कलाव्याच्या वातीपासून बनवलेले असून शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत. तुम्ही माझे रोजच्या पूजेचे जे व्हिडिओ बघता, कुलदेवीच्या दोन्ही बाजूला 2 माझे रोज तुपाचे दिवे असतात. ते हेच असतात. माता लक्ष्मीला गाईचे तूप खूप जास्त प्रिय आहे, कारण गोमाता ही आपली सगळ्यांची माता आहे. 33 कोटी देव तिच्या पोटामध्ये असतात. त्यामुळे खास आपण जे म्हणतो ना गाईचं तूप, तर अजिबात वॅक्स मिक्स न केलेले 50 वातींचा हा डबा आहे. किती? 50 वातींचा डबा आहे. किंमत 380 रुपये आहे. एकदम 3 डबे घ्या म्हणजे तुमचे कुरिअरचे पैसे याचे सेव्ह होतील आणि तुम्हालाही एकदम घेतल्यासारखे वाटेल. आता हा डबा घ्या, हे 3 हे घ्या, काय म्हणतात त्याला, या 3 डब्या घ्या. असं तुम्ही एकदम मागवलं तर तुमचा सुद्धा थोडासा खर्च वाचेल. त्यानंतर बघा 490 रुपयाला भीमसेनी कापूर. आखी कात्री दे रे. भीमसेनी कापूर बघा, म्हणजे स्वतःच्या मालाचं कौतुक करणं माझंच काम आहे आणि तुमचंही काम आहे. पण मी सांगते तुम्हाला, ज्या वेळेस हा घरात मी भीमसेनी कापूर लावते त्यावेळेस घरातलं वातावरणच बदलून जातं. आता याच्यावरची थोडक्यात माहिती सांगते. हवा नैसर्गिकरित्या शुद्ध होते, मन व शरीर प्रसन्न होते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. औषधी उपयोगासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आता आपण काय हे खाणार नाहीच आहे कापूर, हा खोकल्यात खातात सुद्धा भीमसेनी कापूर. 250 ग्राम भीमसेनी कापूर आहे 490 रुपये. 250 ग्रॅम 490 रुपये. पूर्ण गणपती गौरीला तुम्हाला हा उपयोगी पडेल. आत्ताच्या ऑर्डर ज्या आहेत त्या आत्ता दिल्यात की आत्ता लिहून घेणार आहे आणि उद्या पाठवणार आहे. यापुढे तुमच्या ऑर्डर थकीत राहणार नाहीत, ही माझी जबाबदारी आहे. 490 रुपये. ज्याच्यावर प्राइस आहे त्याच्या मी सांगतेय, ज्याच्यावर नसतात ते मला पण सांगायला थोडं अवघड जातं. त्यानंतर आपण अजून एक प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे आणि हे किती रुपयाला एकदा मी आधी बघते, किंमत बघते, कारण तुम्हाला सांगताना मला प्रॉब्लेम नको. किंमत नसेल तर तुम्ही मला नंतर विचारा, मी किंमत काढते आणि मग तुम्हाला सांगते. हा 599 म्हणजे 600 रुपये फक्त. ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भीमसेनी कापूर. ह्याचा मी परवा शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. कापूरदानी 600 रुपये म्हणजे 599
आणि हे 490 कुठे गेली कापडाची डबी असा सेट मागवला तरीही चालेल, कारण अगदी धूर येतोय यातून आणि संथ असा शांत असा वास आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे कापूर गाळणीचं मशीन आहे आणि अशा पद्धतीने त्याचं पॅकेजिंग आहे। तर खूप सुंदर आहे, गिफ्ट द्यायला आता राखी पौर्णिमा आली आहे, तुम्ही हे गिफ्ट सुद्धा देऊ शकता। त्याच नंतर अखिलेश एक लक्ष्मी कुंचन दे रे बॉक्स मधलं। त्यानंतर बघा पुढची गोष्ट दाखवायला आवडेल ती म्हणजे महाराजांची पितळी मूर्ती। मी कुठलीही गोष्ट ठेवताना लक्षात घ्या की शास्त्र काय सांगतं किंवा त्या गोष्टी केवढ्या आकाराच्या पाहिजे हे सगळं बघितल्याशिवाय वस्तू व त्याशिवाय मी वस्तू कुठल्याही धार्मिक ठेवत नाही, कारण आणलंय आणि ठेवलंय विकायला असं माझं काम नाही। तर त्याचा पूर्ण अभ्यासचा अर्थ काय, उंची किती असावी किंवा त्याच्यात आपण जेव्हा त्याच्यावर विधी करतो, बाबा धार्मिक विधी आपण जे करतो तेव्हा ते तुम्हाला उचलायला ठेवायला झेपलं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्यांना ते करणं जमलं पाहिजे, हा सगळा विचार करून उचलायला खूप सोपी अत्यंत हासरे महाराज आहेत। हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे। तर ही ज्यांना मूर्ती पाहिजे त्यांनी पण लगेचच ऑर्डर करा। तर ही महाराजांची मूर्ती कुणाला हवी आहे लवकरात लवकर बुकिंग करा। आणि त्यानंतर आपले दत्त महाराज फुलारी, दत्त महाराजांची मूर्ती लवकरात लवकर ज्यांना हवी आहे त्यांनी बुकिंग करा। त्याचप्रमाणे कमळातली लक्ष्मी, लक्ष्मी विष्णू पाय दाबतानाची मूर्ती ही तर खूप जणांना पाहिजे आहे आणि आता त्याचा आपला लॉट झालेला आहे, म्हणजे आलेले आहेत आपल्याकडं, माल इकडे लावलेला आहे बघा सगळा, त्यामुळे मी जेवढे दाखवायचे तेवढं घेऊन बसलेली आहे। त्यानंतर अष्टलक्ष्मी दिवा, जेव्हा आपण कुंचन सेवा करतो तेव्हा या दिव्याला खूप महत्व आहे, खूप खोल आणि जवळजवळ अर्धा किलोला थोडा कमी अशा वजनाचा हा दिवा आहे। खूपच सुंदर दिवा आहे, ज्यांना हवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही दाखवा। आणि मला आजच्या व्हिडिओ खाली मला एक लाईव्हचा टायमिंग सांगा की ताई तुम्ही या टायमिंगला लाईव्ह येत जा, म्हणजे मला लाईव्ह येऊन तुम्हाला यापुढे वस्तू दाखवता येतील, कारण मी आता येणार आहे लाईव्ह, काम आपल्याला वाढवायचं आहे त्यामुळे आता पटपट सुरुवात करायची आहे। जरी एकटी असले तरी तुम्ही मला समजून घेता, मला माहिती आहे की खूप घेता खरंच, म्हणजे कधीतरीच एखादा कस्टमर माझ्यावर खूप जास्त नाराज होतं, एखादं बरं का, म्हणजे 5-6 महिन्यातून एखादा कस्टमर असं आहे की ते माझ्यावर नाराज होतं आणि तेवढं स्वाभाविक आहे। आता वेदार्पणचं हे जे सॉल्ट आहे बघा, हे जे सॉल्ट आहे हे खास कशासाठी आहे तर आपण जी फरशी पुसतो आपल्या घरातली सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी, थोडं महाग आहे पण तुम्ही जेव्हा ही फरशीमध्ये किती घालायचं सांगते एवढंच घालायचं, गुरुवार सोडून रोज, आणि रोजच्या रोज तुम्हाला सांगते रोजच्या रोज फरशी तुम्ही यानं पुसा एवढंच घालून, याची किंमत आहे 899 रुपये। पण हे सॉल्ट तुम्ही एकदा घ्याल तर तुम्हाला याचे बेनिफिट म्हणजे याचे फायदे दिसतील आणि तुम्ही हे कायम घ्याल। मी एक डबा काढला आहे माझ्यासाठी वापरायला, म्हणूनच तुम्हाला मी हे सांगते की हे खूप छान आहे आणि मॉपिंग सॉल्टच ह्याचं नाव आहे, मॉपिंग सॉल्ट, म्हणजे गुरुवार सोडून रोज तुम्ही हे वापरू शकता, गुरुवार सोडून। आता हे येऊन पण माझ्याकडे खूप दिवस झाले, माझा एक वापरून पण झाला, पण ह्या सगळ्या शिफ्टिंगच्या गडबडीत मला हे दाखवणं झालं नाही। आता बघा कुंचन सेवा इतक्या महिलांपर्यंत पोहोचली आहे, स्वामी कृपेने खूप महिलांपर्यंत पोहोचली आहे आणि अजूनही माझं काम चालू आहे। तर हा आपल्याकडचा कुंचन भारदस्त जड, एकदम जड, पावशेर वजनाचा, शंखचक्र नाम या शुभचिन्हांचा, आणि ही त्याच्याबरोबर ताटली आहे। पण ही ताटली जी आहे, ही जी प्लेट आहे ती पातळ आहे, म्हणून मी आता नवीन प्लेट पण आणल्या आहेत, ज्यांना हव्या त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस देऊन त्या ताटल्या घ्याव्यात, ही पण मिळेल आणि एक्स्ट्रा चार्जेस देऊन तुम्हाला हव्या असतील तर आपण दुसऱ्या पण ठेवलेल्या आहेत। हे बघा एकदम जाड,
कायमस्वरूपी बरं का, तुम्हाला ही काहीच म्हणजे पुन्हा नाही तुम्हाला घ्यावी लागणार, एकदम जाड, खूप छान क्वालिटी आहे, खूप सुंदर. तर ही एक आहे, डिझाईन बघून घ्या, ही एक आहे. त्यानंतर ही एक आहे, कुंचनसाठी फुलाचा आकार आहे बघा, खूप छान दिसेल. मी हीच ठेवणार आहे माझ्यासाठी, किंवा मग ती पण आवडली आहे मला. ही एक प्लेट आहे आणि ही एक आहे, ही सुद्धा मला आवडली. म्हणजे आता कुठली ठेवू हे मीच कन्फ्यूज झाले, कारण हे अँटिक डिझाईन आहे, बघू शकता हे बघा. आणि फक्त पितांबरीने घासा आणि मग आपला विमचं लिक्विड असतं त्याने घासायची, एकदम चकचकीत राहते. तर तिन्हीपैकी तुम्हाला जी हवी, जेवढ्या संख्येत हवी, आता गौरी पुढे ठेवायला 2 हव्या तर 2 मिळतील, जितक्या हव्या तितक्या मिळतील, कारण माल आपण भरलेला आहे, कुठलीही काळजी आता नाहीये. तर बघा, या 3 प्लेट मधलं कुठलं हवं आहे कुंचन. आता ह्याच्याबरोबर साहित्य काय काय मिळतं, तर जे पूजेसाठी लागतं, जे आवश्यक आहे ते सर्व साहित्य मिळतं. चांदीचं हवं असेल तर त्याची किंमत वेगळी द्यावी लागती, पण साधी सुधी पूजा करा. फक्त 5 लवंगा घरातल्या घाला, 1 हळकुंड घाला आणि रिअल मधलं गुलाबाचं फुल घाला, कारण चांदीचं फुल, चांदीचं हळकुंड यापेक्षा नॅचरल घाला, काहीच हरकत नाही. आणि हाऊस असेल तर आपण करून घेऊ शकतो. तर हे आहे आपल्याकडचे लक्ष्मी कुंचन. ऑर्डर करा, 3 ते 4 दिवसात घरपोच येईल. आता कृपया कमेंट करू नका ताई आमचं पहिलं आलं नाही, कारण त्याचं पण काम आता चालू आहे. आता हे बघा, लक्ष्मी पद्म मी आज दारामध्ये काढले आहेत. आणि हे नुसतेच लक्ष्मीची पावलं नाहीत, तर ह्याच्यावर गदा, शंख, स्वस्तिक अशी अनेक चिन्हे आहेत, ज्यामुळे कमळ, माता लक्ष्मी आपल्या घरी धावत पळत येईल. अगदी एवढे सुंदर लाल आणि पिवळा, एक लाल पाऊल काढायचं, एक पिवळं, अत्यंत सुंदर दिसतं. म्हणजे आता गौरी गणपती आले आहेत तर अवश्य घ्या. हे एक आहे सहस्त्र कमळ, खूप सुंदर आहे. म्हणजे रोज छोटीशी रांगोळी फ्लॅट सिस्टीमला ओके एकदम आहे. आणि हे गोपद्म, हे आहे गोपद्म. त्यानंतर गजांत लक्ष्मी पितळेच्याच घ्या, कृपया मार्बल वगैरे ठेवू नका. ज्याला महत्व आहे ना ते त्याच गोष्टी घेत जा. हे बघा, या गजांत लक्ष्मी उजवा पाय पुढे, सोंड वरती, अशाच असाव्यात. आणि आता आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहेत. त्यानंतर धूप, यातले 5 ते 6 सुगंध तुम्हाला मिळतील. हा लोबान आहे, लोबान मिळेल, चंदन मिळेल, गुलाब मिळेल, कस्तुरी हिना मिळेल, असे अनेक मिळतील. बांबुलेस अगरबत्त्या सुद्धा सगळ्या फ्लेवर परत आणलेले आहेत. धूप कांडी सुद्धा आहे. त्याच पद्धतीने अगरबत्त्या, एवढा माल घेऊन बसणं शक्य नाहीये. लोबान आहे, मोगरा आहे, चंदन आहे, पायनॅपल आहे, 3 in 1 आहे, सगळे काही, रजनीगंधा आहेत, ब्रह्मांड आहेत, सगळे आपल्याकडं अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीनं जाता जाता छोटीशी गोष्ट दाखवते. फिरोजा पेंडंट. फिरोजा तर सगळ्या ह्यांचा राजा आहे, रत्न म्हणा, सगळ्याचा राजा आहे फिरोजा. ज्यांना हवा त्यांनी मागवू शकता. बाकी अजून आता भरपूर म्हणजे खूप आलेत, पण एवढे दाखवत बसले तर व्हिडिओ मोठा होईल, म्हणूनच मी आता ह्याच्यासाठी लाईव्ह येणार आहे. दक्षिणावर्ती शंख, आता मी हा घरात काढणार आहे कारण माझा थोडा क्रॅक झालाय. दक्षिणावर्ती शंख अतिशय छान आहे बघा. ज्यांना जे हवं, हा ब्रेसलेट राहिलं, कर्जमुक्ती ब्रेसलेट, ज्यांना हवं त्यांनी घ्या. कर्जमुक्ती, मनी मॅग्नेट, फिरोजा, पायराइड, त्याच पद्धतीने एमेथिस्ट, पीसीओडी, वेट लॉस, रोज, नातेसंबंधांसाठी सगळे आहेत. ही देवापुढे ज्यांना रांगोळी काढायला वेळ नसते किंवा लहान मुलं पुसत असतात, हे उलट दिसत असेल तुम्हाला, श्री स्वामी समर्थ एवढीच रांगोळी आहे. ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. गणपती गौरी आलेल्या आहेत, त्या हिशोबानं मी मटेरियल सगळं मागवत आहे, अजूनही येत आहे. ज्यांना ज्यांना जे हवं
अत्तर हवाय, कापूर हवाय, जे हवं ते भरपूर प्रमाणात घ्या. हा कापूर तुम्ही डोळे झाकून घ्या, अत्यंत सुंदर आहे. एकदा घेऊन बघा, परत परत घ्या. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. स्वामी मूर्तीचं फास्ट बुकिंग करा ही अपेक्षा व्यक्त करते. भले ही असेल किंवा ही असेल, तुम्हाला जी हवी ती घ्या, पण घ्या. खूप छान आहे त्या मूर्ती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत. कुंचन सुद्धा खरंच सोडू नका, अत्यंत सुंदर आपले कुंचन आहे. भले त्यात 1-2 वस्तू कमी असतील ना, त्या कुठेही मिळतात, त्या घ्या. पण कुंचनचा जो आपला हा सेट आहे तो अत्यंत सुंदर आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.